नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर नवे यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेले होते. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्याचबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व नवे करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. तो मला म्हणाला, त्याप्रमाणे होऊन गेले आहे. मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. मी तहानेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकर, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरे मरण आहे. नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन मजबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री, ती मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगर यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवले. त्याच्या ठाई देवाचे तेज होते. त्याची कांती अतिमौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. त्याला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगराच्या तटाला 12 पायांचे धोंडे होते. त्यांवर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. जो मजबरोबर बोलत होता त्याजवळ नगराचे, त्याच्या वेशींचे व त्याच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याच्या बोरूचे माप होते. नगर चौरस होते. त्याची जितकी रुंदी होती तितकीच त्याची लांबी होती. त्याने नगराचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. त्याची लांबी, रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 144 हात भरले. मनुष्याचा हात म्हणजे देवदूताचा हात. त्याचा तट यास्फे रत्नाचा होता आणि नगर शुद्ध काचेसारखे शुद्ध सोनेच होते. नगराच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाच, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसणा, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसणी, 11वा याकिंत, 12वा पद्मराग असे ते होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक वेस एकेका मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व सत्ताधारी प्रभुदेव व कोकरा हेच त्याचे मंदिर होत. नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही, कारण देवाच्या तेजाने ते प्रकाशित केले आहे.
कोकरा त्याचा दीप आहे. राष्ट्रे त्याच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. त्याच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत, रात्र तर तिथे नाहीच. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा त्यामध्ये आणतील. त्याच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल.